हॅलो एव्हरीवन. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठातील पहिल्या पॉईंटमधला पहिला पॉईंट भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल यामधील आपण पाहिलेलं आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे सोहगौडा ताम्रपट. पहा, हे समजून घ्या. तर सोहगौडा ताम्रपट हा ताम्रपट सोहगौडा जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेश येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. हा जो सोहगौडा ताम्रपट आहे हा ताम्रपट सोहगौडा गोरखपूर जिल्ह्यातील सोहगौडा येथे सापडलेला आहे आणि हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मणी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष, जो वृक्ष दिसतो ना तुम्हाला, तो पारासहित असलेला वृक्ष, तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी, ही चिन्हे प्राचीन आहेत. आहत नाण्यांवरही आढळतात. 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घरांचे निदर्शक आहेत असे अभ्यासकांचे मत आहे. पहा, लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष, कोठे आहे पारासहित असलेला वृक्ष? पारासहित असलेला वृक्ष, तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी. ठीक आहे, या 3 कमानी. त्यानंतर ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात असं म्हटलेलं आहे. 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घरांचे निदर्शक असावेत असे अभ्यासक मानतात. या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात दिलेला आहे असं या ताम्रपट लेखामध्ये दिलेलं आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. तर पहा, सोहगौडा ताम्रपट हा जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेश येथे सापडलेला आहे आणि हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. तर या ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मणी लिपीत आहेत आणि लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष आणि पर्वत, ज्यामध्ये एकावर एक असलेल्या 3 कमानी आहेत, ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवर आढळतात असं म्हटलेलं आहे. नंतर 4 खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घरांचे निदर्शक असावेत असे म्हटले जाते आणि या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेशसुद्धा त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. तर हे होतं आपलं सोहगौडा ताम्रपट. नंतरचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. तर पहा, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्लन याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्लन याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. लक्षात ठेवा, राजतरंगिणी हा कशाच्या इतिहासावरील किंवा कोणाच्या इतिहासावरील ग्रंथ आहे? तर हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदणी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्हणाने केला आहे. म्हणजे हा जो राजतरंगिणी हा जो ग्रंथ आहे काश्मीरच्या इतिहासावरील, त्यामध्ये कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा विविध साधनांचा चिकित्सक अभ्यास करून तो ग्रंथ रचला गेलेला आहे असं त्या ग्रंथ रचणाऱ्या कल्हणने सांगितलेलं आहे.
नंतर पहा, मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राजकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. तर मध्ययुगीन भारतामध्ये जे काही मुस्लिम राजकर्ते होते त्या राजकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी या 2 इतिहास लेखनांच्या परंपरेचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतोय. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये एक महत्त्वाचा इतिहासकार कोण होता, तर जियाउद्दीन बर्नी. तारीखे फिरोजशाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे. कोणत्या ग्रंथात? तारीखे फिरोजशाही. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. काय म्हणतो बघा, जियाउद्दीन बर्नी याने काय म्हटलेलं आहे की इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राजकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन नसावे, तर त्याच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. तेव्हाच तो इतिहासकार असा म्हटला जातो. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली गेली. नंतर पहा, माहीत आहे का तुम्हाला, अल्बेरुनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन यासंबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली. कोणी लिहून ठेवली? अल्बेरुनी. अल्बेरुनी काय केलेलं आहे, तर विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन यांसंबंधीची माहिती अरेबिक या भाषेमध्ये लिहून ठेवलेली आहे. पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासिर, मिनाजी सिराज लिखित तबाकत-इ-नासिरी, अमीर खुसरो याचे विपुल लेखन, तुजुकी तिमुरी हे तैमूरलंग यांचे आत्मचरित्र, याह्या बिन अहमद सरहिंदी लिखित तारीखी मुबारक शाही यांसारखे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांत ही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांत ही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. इब्न बतुता, अब्दुल रजाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा आणि डॉमिंगो स्पेस हे त्यापैकी होत. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबच्या काळातील इतिहासकार होते. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. मुघल काळातील इतिहास समजण्यासाठी आपल्याला त्याचे लेखन करावे लागेल आणि तेव्हा तो आपल्याला इतिहास योग्यरित्या समजू शकेल. नंतर पहा, मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राजकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य, उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धती सुरू झालेली दिसते. ठीक आहे. तर मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राजकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दल असणारी जी निष्ठा आहे या पैलूंना विशेष महत्त्वाचे प्राप्त झाले. आणि त्याखेरीज काय झालं, तर त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य, उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव येऊ लागला. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण? बाबर. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण? तर बाबर. याचे आत्मचरित्र तुझुक-इ-बाबरी मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने आहेत. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. तर मुघल साम्राज्याचा संस्थापक आहे बाबर आणि त्याचे आत्मचरित्र तुझुक-इ-बाबरी. या आत्मचरित्रामध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची
आणि शहरांची वर्णनेसुद्धा त्यामध्ये आहेत आणि तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणेसुद्धा या आत्मचरित्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. नंतर पहा, या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. तर पहा, अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे जे काळजीपूर्वक संकलन केले गेले होते आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होते. त्याने केलेली संशोधन पद्धती कशी होती तर पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. बखर हा एक ऐतिहासिक साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे आणि त्या प्रकारामध्ये शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयी आपल्याला माहिती मिळते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्त्वाची बखर म्हणजे सभासद बखर होय. महत्त्वाची बखर कोणती तर सभासद बखर. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. सभासद बखर कुणी लिहिली तर छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही सदर बखर लिहिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन केले गेलेले आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी ही स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंगवर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर असे प्रकार आहेत. तर बखर हा एक ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या बखर पाहिलेल्या आहेत. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. नंतर माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये थोडीशी माहिती आपण पाहिलेली आहे. त्यानंतर बखर हा एक ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आपण पाहिलेला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. धन्यवाद.